पॉवर प्लेचं षटक असणार आहे. मायकल वॉरियरचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. टॉस जिंकत असताना प्रथमतः फलंदाजी 3 षटकांच्या मॅचमध्ये आक्रमक खेळी केली जाईल का? गोलंदाजी मारवरती आपण एडवर्डला पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक घेऊन आलेत. पहिलाच बॉल शरीरापासून थोडासा दूर हाताळलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. डान्सिंग राऊंड द विकेट खेळत असताना चेंडूला खेळलाय गॅपमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. राहतील दूर. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा आपण पाहतोय. पीटरसनच्या बॅटमधून चौकार आपण पाहिलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा आपण पाहतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक ॲलन बॉलवरती येतील. फेकी वेगाने केली जाते. यष्ट्यांपासून थोडीशी दूर आहे. 2 धावा धावून कंप्लीट गेल्या. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा आपण पाहतोय. पहिला डॉट चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतरच्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एडवर्ड गोलंदाजी मारवरती वन ऑफ द एक्सपिरियन्स गोलंदार म्हणून त्याला आपण नेहमी पाहिले. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. ॲलन बॉलच्या खालती येत असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. विकेटचं पतन. गडी बाद. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा. चौकारानंतर या पॉवरमध्ये इतकासा काही फरक नाही पडलाय. खूप चांगलं कमबॅक एडवर्डने देखील करून दाखवले. ॲलनने खूप फास्टला ग्राउंडचा धावून तो कव्हर करत असताना झेल टिपला. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा मात्र 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारी मॅच पॉल पॅन्थर विरुद्ध फ्रान्सिस फायटर. स्मिथ गोलंदाजी मारवरती आलाय.
फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा ॲलन आलाय, आता थोडेसे दूर राहिलाय, चेंडू निघून गेलाय सर, वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. क्रिस पहिल्या चेंडूचा सामना करत असताना सरळ चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. स्मिथ रॉड्रिक्सच्या अगेन्स्ट हल्ला चढवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू खेळला ऑन साइडला, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक ॲलन वेगाने जात आहेत, फेकी करतायत वेगाने, एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, डबल 1, 11 धावा आपण पाहतोय. एक पूर्णांक 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, डबल 1, 11. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येत असताना काही चूक नाही केली, खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. खेळ झालाय, डबल 1, 11. कॅरल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, चौकार, सिंगल, त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षकांनी काही नाही चूक केली आणि खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडणं गरजेचं आहे जर का तुम्हाला या मॅचमध्ये बनून राहायचं असेल तर. दोन्ही संघांसाठी पीटर स्ट्रायकर्स आणि मायकल वॉरियरसाठी महत्त्वाची मॅच आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झाले, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर नंतरच्या 3 चेंडूवरती मात्र 1 धाव आले, म्हणजे तुम्ही जे स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला होता ना क्रिसला, तिथून आता पूर्णपणे ब्रेक लगावलाय. मग इथून साथ देणं आपला सलामीवीर बॅटरला गरजेचं आहे. क्रिसला आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय, 10 चेंडूंचा खेळ झालाय, मात्र 2 बॉल खेळलाय, त्यामधील 1 चौकार आहे, 1 सिंगल आहे. डिफेन्सिव्ह मूडमध्ये चेंडूला घेऊन काढलं, सन्मान दिला गेला, मात्र 1 धावेने संतुष्ट व्हावं लागेल. आता 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 12 धावा आहे. स्मिथने पहिल्या चेंडूवरती जर का आपण बघितलं चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक करून दिलं, नंतर त्या 4 मध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. शेवटचे चेंडू धावफलक आपण जर का पाहायला गेलो 12 वरती आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील, फेकी वेगाने गेले, मात्र 1 धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 13 वरती, 2 विकेटच्या नुकसानवरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा आपण पाहतोय. इथून आपण जर का पाहायला गेलं 12 चेंडूचा खेळ झालाय. ग्लेन तिसरं षटक घेऊन आलाय. ग्लेनला आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं सामवेदी चषकातील पहिली हॅट्रिक ग्लेनच्या नावावरती आहे. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केलं, फेकी वेगाने केले, पंचांकडे अपील केली जाते. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाईल. थर्ड अंपायरसाठी रेफर केले गेले, चेक केलं जाईल. डीबीएनचे दोन्ही कॅमेरामॅन बरोबर कॅप्चर केले की नाही प्रत्येक गोष्ट स्क्रीनवरती दर्शवलं जाईल. ऑपरेटर केवळ मांगेलाही प्रत्येक गोष्ट दाखवण्याचं कार्य करतात. सकाळच्या दिवसापासून दोन्ही कॅमेरामॅनने दिलेली साथ ही देखील महत्त्वाची साथ होती. आता प्रत्येक गोष्ट आपण पाहण्याचा प्रयत्न करतायत की बॅट आधी आले क्रीजच्या आतमध्ये की बॉल यष्ट्यांवरती आधी लावला जातोय.
पाहण्याचा प्रयत्न करतात पहिल्या चेंडूवरती किती धावा असतील, काय घडलं होतं पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पंच गेले आहेत. ऑपरेटरशी चर्चा करतायत. प्रत्येक गोष्ट स्क्रीनवरती दाखवली जाते. काय घडलं होतं वेगवेगळ्या अँगलने पाहण्याचा प्रयत्न करतायत. धावचीच्या रूपात गडी बाद असणार आहे. पंचांनी सांगितलं बरोबर. आमचे ऑपरेटर केवल मांगेल यांनी प्रत्येक गोष्ट स्क्रीनवरती दर्शवली. काय घडलं होतं धावचीच्या रूपात विकेट सुपतन गडी बाद. थँक्यू. बघा एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्ही पाठवू शकता डगआउट मध्ये. एवढे प्लेअर आहेत तर प्रत्येकासाठी स्कोर कार्ड इकडे थांबला जातोय. त्या कारणास्तव वारंवार विनंती केली जाते. फ्रान्सिस विरुद्ध पॉल पॅन्थर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. दोन पूर्णांक दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. चौथा धावा आपण पाहतोय. फ्रान्सिस विरुद्ध पॉल पॅन्थर्स दोन्ही कर्णधार आपण यायचं आहे. टॉस केला जाईल. शेवटचे षटक ग्लेन आता होतोय. किती धावा येतील यानंतर होणारी मॅच 4 षटकांची असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. ग्लेनला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलला फील्ड नाही करता आलं. एक सिंगल कंप्लीट गेली. कॅरोल स्ट्राईक वरती येतोय. त्याच्या बॅटमधून मोठं फटका येणं गरजेचं आहे. येणारे 3 चेंडू 15 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. येणाऱ्या 3 मध्ये किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल. 3 चेंडू महत्वाचे 3 चेंडू असणार आहे. ग्लॅनला देखील पाहावं लागेल हात खोलण्याची संधी देतोय का. वेळ घेतला जातोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 15 धावा. ग्लेन पुन्हा एकदा चौथा चेंडू हाताळण्यासाठी डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सर्व मागे निघून गेला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1-5-15. 15 धावा आहेत. इथून जर का आपण विचार केला मायकल वॉरियरला धावफलकाला स्टार्ट चांगल्या प्रकारे नाही देता आली. इथून जर का आपण विचार केला की पहिल्या षटकानंतरच्या धावा नाही बनू शकल्या. चौकार आपल्याला दोन्ही षटकामध्ये पाहायला मिळाले. पण त्या चौकारानंतर स्कोर कार्ड चालू ठेवण्यासाठी तुम्हाला मध्ये एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. तो मोठा फटका तुम्ही नाही खेळू शकत. त्या कारणास्तव अजूनही संधी आहे. येणारे 2 चेंडू फुल टॉस वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आले होते पण झेल नाही टिपला जाते. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्यात. 17 17 धावा. शेवटच्या बॉलवरती गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फटका खेळलाय. चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. पहिला इनिंगचा खेळ संपतोय. धावफलक 1-8-18. 18 धावा आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल.
एका बाजूला टीम आपण पॉल पॅन्थरला पाहतो, त्यांच्या अगेन्स्ट फ्रान्सिस मान्यवरांच्या शुभ असते. फ्रान्सिसने टॉस जिंकत असताना प्रथमतः फिल्डिंग येणारे 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. बघा यानंतरच्या 3 मॅचेस अजूनही बाकी आहेत, त्या 4 षटकांच्या खेळवायच्या आहेत. त्या कारणास्तव विनंती केली जाते की वेळ जास्त जाऊ नका देऊ. पंच आपणास देखील विनंती आहे, आपण खेळाडूंना टीम मीटिंग करण्यासाठी जास्त वेळ नका देऊ. आयोजकांच्या वतीने सूचना वारंवार सांगण्यात येते. चला 2 सलामीवीर बॅटर लगेचच पाठवायचे आहेत. एलन आणि एडवर्ड 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मायकल वॉरियर आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. बघा मायकल वॉरियर फिल्डिंग करणारी टीम, आपण लक्ष द्यायचा. आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बघा मग असा एक खेळाडू बाउंड्री लाईनच्या रोपच्या दिशेने ठेवायचा आहे की त्या खेळाडूंची ओळख, सर्व प्रत्येकाची ओळख असेल त्या खेळाडूला. अठरा मध्ये 19ची गरज. क्रिस गोलंदाजी मारवरती पहिलं षटक घेऊन आलंय. ॲलन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑफ साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एका धावेने संघाचं खातं उघडते. 17 मध्ये 18ची गरज आहे. इथून बघावं लागेल की बॉल टू बॉलच्या मॅचमध्ये किती धावेपर्यंत, किती वेळापर्यंत सिंगलला महत्त्व दिलं जाईल. सिंगलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय, किती वेळापर्यंत केला जाईल. अख्खो टप्प्याच्या चेंडूवरती मागे प्रहार केला, चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून ॲलनला देखील माहिती आहे की धावा येणं गरजेचं आहे. 3 षटकांच्या जेव्हा तुम्ही मॅचेस खेळता तुम्हाला पहिलं षटक आपल्या नावावर करणं गरजेचं असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कदाचित जर का धावा नाही आल्या तर अडचण वाढत जाते. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत.
एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आले देखील होते, हात त्या बॉलपर्यंत गेले देखील होते, पण त्या हातामध्ये झेल नाही टिपला गेला. इथून अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला लो स्कोरिंग मॅचमध्ये टिपणं गरजेचं असतं. इथून क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाला साथ देणं गरजेचं असतं. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, 3-3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अखेरकार बॉलच्या खाली पोहोचल्यानंतर तो कॅचला कंप्लीट नाही केलं गेलं. कॅच मिस झाला, ड्रॉप झाली कॅच. तिथे 2 धावा देखील आल्या. आता मॅचचं समीकरण आहे 15 मध्ये 15ची गरज. बॅट का किनारा, विकेट कीपर का सहारा. ॲलनला मैदान सोडावं लागेल. मोठा विकेट ॲलन तंबूच्या दिशेने. चार चेंडूचं आतापर्यंत केस झालंय, 4 धावा. नवीन फलंदाज रिझॉय मैदानाच्या आतमध्ये आलाय. एडवर्डला कशा प्रकारे साथ देईल हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं असणार आहे. 4 चेंडू क्रिसने आतापर्यंत खूप चांगले हाताळलेत. अख्खो टप्पाचा चेंडूला पाठवून दिले सरळ डिक्लेअर झोनमध्ये. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 5 धावा. येणाऱ्या 13 मध्ये 14ची गरज आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फेकी वेगाने गेले, पण सिंगलनी मात्र संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. येणारे 12 चेंडूमध्ये 13 धाव्याची गरज. पॅटरसन आलाय. दुसरं षटक घेऊन मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणारं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केले, फेकी देखील वेगाने केले. इथून लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज होण्याचे चान्सेस पूर्णपणे आहेत. मायकल वॉरियरला या मॅचमध्ये जर का लढायचं असेल, शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला घेऊन जायचं असेल तर हे दुसरं षटक आहे. या षटकामध्ये मायकल वॉरियरला देखील माहिती आहे की कमी धावा येणं गरजेचं आहे. पीटर स्टायकर, एडवर्डला देखील अनुभवाचा मैदानाच्या आतमध्ये उपयोग करणं गरजेचं असणार आहे. या षटकामध्ये धावा बनवणं गरजेचं असणार आहे. या षटकामध्ये जर का धावा नाही आला तर अडचण वाढणार आहे. येणारा प्रत्येक डॉट त्या डगआउटमध्ये दबाव देखील वाढणार आहे. 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 6 धावा आपण पाहतोय. खोलवर टप्पाचा चेंडू सर्कलच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलला स्टॉप केले. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 7 धावा. रिजॉयला इथून आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळ करणं गरजेचं आहे. 9 मध्ये 12ची गरज. सिंगलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण किती वेळापर्यंत सिंगलला महत्त्व दिलं जाईल. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो फासला जर का तुम्हाला कमी करायचा असेल तर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 8 धावा आपण पाहतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून गेलाय. टाटा बाय बाय करत मिड विकेटला क्लिअर करणारा एडवर्डच्या बॅट मधून येतोय षटकार. एडवर्डच्या बॅट मधून आलेल्या षटकामध्ये जात असताना मॅच गेले 6 मध्ये 4 ची गरज. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे ला. सहा मध्ये 4 ची गरज. पीटर स्ट्रायकर्स एडवर्डच्या बॅटमधून आलेला षटकार. आता मॅच स्वरूप थोडंसं बदलले. सियॉन शेवटचं षटक घेऊन आलाय. 6 मध्ये 4 ची गरज आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. बघा टीम मीटिंग इतकी नका करू. प्रत्येक बॉलवरती जर का तुम्ही टीम मीटिंग करत असेल तर यापुढे होणाऱ्या मॅचेस देखील आम्हाला कमी षटकाच्या खेळाव्या लागतील. त्या कारणास्तव ही विनंती केली जाते की अजूनही 3 मॅचेस आम्हाला 4 षटकांच्या खेळवायच्या आहेत. आपण थोडीशी घाई करा. सहा मध्ये 4 ची गरज. पहिला बॉल फटका खेळला ऑन साईडला. चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल हातामध्ये नाही आला. एक सिंगल वेगाने धावून कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट केली गेली. रिझॉयच्या मनामध्ये तिसरी धाव घेण्याचा आहे, पण एडवर्डने देखील सांगितले की थांबायचं आहे. 2नी मात्र संतुष्ट व्हायचं आहे. जिंकण्यासाठी 5 मध्ये 2 ची गरज. यानंतर होणारी मॅच फ्रान्सिस विरुद्ध पॉल पॅन्थर. दोन्ही टीम. फ्रान्सिस जशी ही मॅच संपेल तशी आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. अजूनही मॅच सोडलेली आहे. सियॉन परेला देखील माहिती आहे की मॅचमध्ये लढायचं आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 4 मध्ये 2 धावांची गरज असताना एक डॉट आलाय. सियॉनला देखील या मॅचमध्ये लढायचं आहे आपल्या संघासाठी. मायकल वॉरियरला इथून विजय संपादन करण्यासाठी आपण जर का पाहिलं तर स्कोर कार्ड आपण विचार केला तर 20+ नेणं गरजेचं होतं, पण धावफलक 20च्या आत थांबलं. त्या कारणाचं अडचण. इथून देखील सियॉन परेरा रडतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. पंचांनी लेग बाईसचा इशारा केलाय. जिंकण्यासाठी 3 मध्ये 1 धावेची गरज. रेजाईच्या बॅटमधून फिनिशिंग शॉट आपल्याला पाहायला मिळेल का? फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक क्रिस ने मॅच देखील सोडले आणि ही कॅच देखील ड्रॉप केले. मॅच फिनिश. हार्ड लक मायकल वॉरियर. पीटर स्ट्रायकर संघाचे खूप खूप अभिनंदन. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा.
थँक्यू.